शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली आहे। शिवसेनेच्या काही संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे। यामध्ये कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदे, तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळेंचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे आता या यादीमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं असतील ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान संभाव्य उमेदवारांची यादी आपण सविस्तर पाहूया। तर रामटेकमधून राजू पारवे, यवतमाळ वाशिममधून संजय राठोड, ठाण्यामधून प्रताप सरनाईक, कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने ही संभाव्य उमेदवारांची यादी आहे शिवसेनेची। आणि यासोबतच बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांना संधी मिळू शकते आणि शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीची अजूनही प्रतीक्षा कायम आहे। शिवसेना खासदार संजय राऊत हे सोमवारी माध्यमांशी संवाद साधत असताना 15 ते 16 उमेदवारांची यादी आज जाहीर होईल असं म्हटले होते आणि ही यादी ठाकरे गटाच्या मुखपत्रात येईल अशी ही शक्यता होती। मात्र आजच्या किंवा कालच्या मुखपत्रामध्ये ही यादी न आल्यामुळे अजूनही ठाकरे गटाच्या पहिल्या यादीची आणि उमेदवारांची प्रतीक्षा कायम आहे। दरम्यान संभाव्य यादीमध्ये कोणाकोणाची नावं असू शकतात आपण पाहूयात। तर बुलढाण्यामधून नरेंद्र खेडकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोलीमधून नागेश आष्टीकर, परभणीमधून संजय जाधव, रायगडमधून अनंत गीते, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, सांगलीमधून चंद्रहार पाटील, यासोबतच संभाजीनगरमधून अंबादास दानवे, मावळमधून संजोग वाघेरे, शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, पालघरमधून भारती कांबडी, कल्याणमधून केदार दिघे, ठाण्यामधून राजन विचारे, मुंबई उत्तरमधून तेजस्वी घोसाळकर या उमेदवारांची नावं या यादीत असण्याची शक्यता आहे। यासह मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय लीना पाटील, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई आणि मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत यांची नावं या यादीमध्ये असू शकतात।